भारत माता की जय वरून विधानसभेमध्ये गोंधळ झालाय। एमआयएमच्या आमदारांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे। जलील आणि पठाण यांच्या निलंबनाचा ठराव आणला जाणार आहे। दीपक भातुसे माझे सहकारी आपल्याबरोबर आहेत। दीपक, या दोन्ही आमदारांनी नेमकं काय वक्तव्य केलं आणि सभागृहाच्या अत्यंत संतप्त भावना यानंतर आल्या ते आपण दाखवलंच, पण आता नेमकं वक्तव्य काय होतं आणि कारवाई काय होणार आहे? अजित, प्रामुख्याने विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होती आणि त्या अभिभाषणामध्ये बोलताना एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी दोन मुद्दे मांडले। पहिला मुद्दा जो होता तो स्मारकासंदर्भातला होता। करदात्यांच्या पैशातून स्मारक उभारण्याऐवजी हे पैसे दुष्काळावर खर्च करावे अशी त्यांनी भूमिका मांडली। या भूमिकेला शिवसेनेने आक्षेप घेतला की तुम्ही छत्रपतींच्या स्मारकाविरोधात आहात आणि तुम्ही छत्रपतींविरोधात आहात असा शिवसेनेने आरोप केला। दुसरा मुद्दा त्यांनी मांडला भारत माता की जय विषयी। त्यांनी म्हटलं की विजय मल्ल्या जेव्हा विमानातून पैसे घेऊन पलायन केलं त्यांनी परदेशामध्ये, त्यावेळेला जाताना तो भारत माता की जय बोलला असेल आणि ते पंतप्रधानांना माहिती आहे तो पलायन करत होता। हे वाक्य बोलल्यानंतर भाजपच्या आमदारांनी याला आक्षेप घेतला आणि भाजपचे आमदार इम्तियाज जलील आणि वारिस पठाण हे दोन एमआयएमचे आमदार ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी धावत गेले आणि त्यांनी त्यांना घेराव घातला आणि त्यांच्या बाजूने घेराव घालून तिथे भारत माता की जय अशा प्रकारच्या घोषणा दिल्या आणि त्यांना जबरदस्ती करू लागले की तुम्ही भारत माता की जय बोला। या सगळ्या प्रकरणात इतर पक्षही सहभागी झाले। काँग्रेसनेही इम्तियाज जलील आणि वारिस पठाण म्हणजे एमआयएमच्या दोन्ही आमदारांविरोधात भूमिका घेतली आणि या देशात भारत मातेचा अपमान सहन केला जाणार नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतली आणि काँग्रेसने सुद्धा या दोन्ही आमदारांवरती कारवाई करण्याची मागणी केली। एकनाथ खडसे जे भाजपचे नेते महसूल मंत्री आहेत त्यांनी तर या दोन्ही आमदारांचं निलंबन करा अशी मागणी केली आहे। गिरीश बापट जे संसदीय कार्यमंत्री आहेत ते आता सभागृहाचं कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब झालंय। 15 मिनिटांनंतर ते आता या दोन्ही आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव जो आहे तो विधानसभेत मांडणार आहेत आणि बहुतेक सर्व पक्षांच्या पाठिंबाने हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आणि दोन आमदारांचं निलंबन होण्याची शक्यता आहे। अजित, धन्यवाद दीपक या सगळ्या माहिती करता आपली। गिरीश बापट, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांची प्रतिक्रिया आपण पाहूया। सभासद ज्या पद्धतीनं आज आता सर्व पक्षाचे विषय मांडतायत, मला असं वाटतं की गटनेत्यांशी आपण बोलू, पण ज्याने भारत मातेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्याच्या निलंबनाचा ठराव मी ह्या सभागृहात मांडणार। एकच आहे की ठराव आणि हे येईपर्यंत गटनेत्यांनी माननीय अध्यक्षांच्याकडे यावं, लगेच आपण सभागृह सुरू करू, ठराव मांडू। आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी, भारत माता की जय वरून विधानसभेत गोंधळ आज झालेला आहे। एमआयएमच्या आमदारांच्या निलंबनाची यात मागणी करण्यात आलेली आहे। इम्तियाज जलील आणि वारिस पठाण यांच्या निलंबनाचा ठराव आणला जाणार आहे। संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी संतप्त सदस्यांच्या भूमिका ऐकून घेतल्यानंतर या पद्धतीची भूमिका सभागृहामध्ये मांडलेली आहे आणि आता गटनेत्यांची बैठक सुरू आहे। हा ठराव आणला जाईल अशी शक्यता। काय नेमका वाद होता? खरं तर एमआयएम या पक्षाचे अध्यक्ष असलेले खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भारत माता की जय म्हणणार नाही असं विधान केलं होतं आणि त्यावरून हा सगळा वाद सुरू झाला होता आणि त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील एमआयएमचे आमदार असलेल्या इम्तियाज जलील यांनी केले। जलील काय म्हणाले ते आपण आधी ऐकू। मला असं वाटतं की कुछ दिन पहले अगर किसी ने बड़े धूमधाम से हवाई जहाज में उड़ते वक्त अगर भारत माता की जय कहा होगा तो वो विजय माल्या होगा, जिसने 9,000 करोड़ रुपए लूटकर देश के बाहर निकला है। और उसे भगाने वाले कौन थे? क्या राज्य के जेटली साहब को नहीं पता है, प्रधानमंत्री साहब को नहीं पता था कि ये आदमी 9,000 करोड़ रुपए मेरे देश का लूट कर जा रहा है? ऊपर उड़ते वक्त उसने यकीनन भारत माता की जय जरूर बोला होगा, क्योंकि ये हो सकता है तो मेरे अपने ही देश में हो सकता है। या सगळ्याच्या नंतर सभागृहामधल्या सदस्यांनी अत्यंत संतप्त आणि तीव्र भावना अध्यक्षांकडे व्यक्त केल्या आणि भारत माता की जय या शब्दाचा त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध करणारे आणि भारत माता की जय या शब्दाचा एकूण दुरुपयोग करणारे किंवा आम्ही तसं म्हणणार नाही किंवा एखाद्या प्रसंगात विनोदानं उदाहरण देताना अपमानास्पद परिस्थितीत त्याचा वापर करणाऱ्या सदस्यांचं निलंबन करा अशी मागणी सदस्यांनी अध्यक्षांकडे केली।
विरोध करणे पाप अध्यक्ष महोदय नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती, अध्यक्ष महोदय या सभागृहातलं कामकाज आज बाजूला ठेवा. अध्यक्ष महोदय या सदस्यांना निलंबित करणं या देशाची सेवा. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लांगुल चालन हा एकमेव नारा घेऊन या सभागृहात जर कोणी येत असेल अध्यक्ष महोदय ते सभागृह खपून घेणार नाही. आणि म्हणून यांचं निलंबन हीच या देशाच्या प्रतिष्ठेचा भाग आहे असं मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत अध्यक्ष महोदय. म्हणून आपल्याला विनंती आहे की कारवाई झालीच पाहिजे. यांना शरम वाटत नाही या भारत मातेमध्ये राहून या भारत मातेचं खातात आणि भारत माता की जय म्हणताना यांना लाज वाटत असेल तर यांनी या देशात राहू नये. अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांना हे विरोध करतात. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आणि शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाला हे विरोध करतात. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय या ठिकाणी या देशामध्ये आणि या राज्यामध्ये अल्पसंख्याक विभाग या देशाने काढलेला आहे. या देशामध्ये ना हिंदू ना मुसलमान हा कधी वाद आयुष्यामध्ये झाला नाही. अध्यक्ष महोदय, पण यांचा बाप जो किडे मकोडे जो ओएसी नावाची औलाद या देशामध्ये निघाली आहे त्यांची ही पिलावणं जर या देशाच्या विरुद्ध बोलत असतील अध्यक्ष महोदय, हे सदन आहे. हिम्मत असेल तर या सदनाच्या बाहेर यांनी बोलून दाखवावं. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय काय चाललंय? यांना जर या सभागृहामध्ये आपण निलंबित केलं नाही तर ज्या स्वातंत्र्याकरता हजारो लोकांनी बलिदान केलं तर व्यर्थ जाणार आहे. अध्यक्ष महोदय, भारत माता की जय बोलणार नाही एवढी मगरुरी जर यांच्यामध्ये असेल अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय फक्त 2 सभासद आहे, 2 बघा आपण. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, भाजप आहे, शिवसेना आहे, अपक्ष आहे. सगळ्यांनीच या ठिकाणी ऐकलं अध्यक्ष महोदय आणि सगळ्यांनी पाठिंबा दिला की पहिले आमचा देश महत्वाचा आहे. आणि अशी ताकद जर वाढायला लागली अध्यक्ष महोदय, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. आणि हे जर आपण म्हणत नसाल अध्यक्ष महोदय तर यांना या सभागृहामध्ये राहण्याचा आणि बसण्याचा अधिकार नाही. अध्यक्ष महोदय, आम्हाला हात जोडून विनंती आहे, राज्यपालाच्या अभिभाषणापेक्षा अध्यक्ष महोदय आज ही कारवाई करणं सगळ्यात महत्वाचं. अध्यक्ष महोदय, यांना निलंबित करा, यांना निलंबित करा, या देशाची गरिमा वाचवा. या घटनेची शपथ आम्ही घेतली. ज्या राज्य घटनेनुसार या ठिकाणी बसायला, बोलायला, भाषण करायचं स्वातंत्र्य आम्हाला मिळालं, त्याच ठिकाणी त्या राजघटनेला पायदळे तुटवून या ठिकाणी जर असं बोलत असाल तर मला वाटतं या देशाशी ती देशद्रोह ठरेल, ते गद्दारी ठरेल. या ठिकाणी म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय की फार या ठिकाणी बोलत नाही. भावना सर्वांच्या तीव्र आहे. एक तर त्यांनी या संदर्भामध्ये माफी मागितली पाहिजे की अशा स्वरूपाचं वर्तन आणि मी सभागृहाला विनंती करणार आहे की अशा सदस्याला या ठिकाणी अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये कठोर शिक्षा झाली पाहिजे. म्हणून या ठिकाणी सभागृह या अधिवेशनाचा कार्यकाल संपेपर्यंत त्या सदस्याला निलंबित केलं पाहिजे. सभासद ज्या पद्धतीनं आज आता सर्व पक्षाचे विषय मांडतायत, मला असं वाटतं की गटनेत्यांशी आपण बोलू, पण ज्याने भारत मातेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्याच्या निलंबनाचा ठराव मी ह्या सभागृहात मांडणार. एकच आहे की ठराव आणि हे येईपर्यंत गटनेत्यांनी माननीय अध्यक्षांच्या कडे यावं. लगेच आपण सभागृह सुरू करू, ठराव मांडू. आपण बघतोय या एमआयएमच्या आमदारांच्या निलंबनाच्या मागणीचा ठराव आणण्याकरता अध्यक्षांच्या दालनामध्ये गटनेत्यांची बैठक घेण्याकरता काही काळ सभागृह 15 मिनिटांकरता स्थगित करण्यात आलं होतं. तालिका अध्यक्षा या ठिकाणी आपल्याला आता दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाचे आमदार देवयानी फरांदे या तालिका अध्यक्ष आहेत आणि या सभागृहाच्या कामकाजाला आता सुरुवात झालेली आहे. इम्तियाज जलील आणि वारिस पठाण या दोघेही एमआयएमच्या आमदारांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केली त्या बाबतीत सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या सभागृहामध्ये. माझे सहकारी दीपक भातुसे आपल्याबरोबर आहेत. दीपक, कामकाज सुरू झालंय सभागृहाचं.
आणि पुन्हा एकदा कामकाज तहकूब झालेलं आहे, कारण गोंधळ आहे मोठ्या सभागृहामध्ये. या दोन्ही आमदारांचं निलंबन होईल का, काय कारण त्यासाठी दिली जातील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोघांची प्रतिक्रिया काय मिळू शकली का? आपण सभागृहामध्ये तिथे असाल, त्यांच्याशी काय बोलणं झालंय का? अजित, जवळपास 4 वेळा सभागृह या मुद्द्यावरून तहकूब करण्यात आलाय आणि आता सर्व गटनेत्यांची, सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक सुरू आहे निलंबनाचा निर्णय घेण्यासंदर्भात. कारण सर्वच पक्षांनी निलंबनाची मागणी केलेली आहे. शिवसेनेने मागणी केली, भाजपाने मागणी केली, त्याचबरोबर काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा या दोन्ही सदस्यांवरती कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे. कारण देशाचा अपमान, भारत मातेचा अपमान सहन करणार नाही अशी सर्वपक्षीय भूमिका विधानसभेत होती. त्यामुळे निश्चितच या दोन्ही आमदारांवर निलंबनाची कारवाई होईल. आता निलंबनाचा कालावधी किती असेल याचा निर्णय व्हायचा आहे. स्वतः संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की या आमदारांच्या निलंबनाचा ठराव मी थोड्या वेळात विधानसभेत मांडणार आहे. त्याच्यामुळे हा ठराव तयार करण्याचं काम सुरू आहे. ठराव तयार केला की तो विधानसभेत मांडला जाईल आणि बहुतेक एकमताने हा ठराव मंजूर होईल. फक्त एमआयएमच्या आमदारांचा याला विरोध असेल. त्यामुळे फक्त कालावधी किती असणार आहे निलंबनाचा ते कळायचं बाकी आहे. या दोन्ही आमदारांचं निलंबन जवळपास निश्चित आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दुसरीकडे भाजपचे आमदार सुरुवातीला या मुद्द्यावर आक्रमक झाले. नंतर त्यांना शिवसेना, त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आमदारांची साथ मिळाली आणि जोपर्यंत या दोन्ही आमदारांचं निलंबन होत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज सुरळीत चालणार नाही. कारण याच मुद्द्यांवरती वारंवार वेलमध्ये येऊन सर्वपक्षीय आमदार घोषणाबाजी करतायत. त्याचमुळे जवळपास 4 वेळा विधानसभेचं कामकाज हे तहकूब करावं लागलेलं आहे आणि याच्या पुढचं कामकाज जे आहे ते या आमदारांच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत मांडून तो मंजूर झाल्याशिवाय होणार नाही. त्यामुळे आमदार निलंबनाचा कालावधी कळायला अजून थोडा वेळ लागेल. यांचं निलंबन निश्चित आहे. अजित, धन्यवाद या सगळ्या माहिती करता. तर या दोन्ही आमदारांचं निलंबन निश्चित आहे. कालावधी नेमका किती असेल हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. एक छोटासा ब्रेक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.